लातूरमधल्या तरुणाला मारहाण करणाऱ्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक। कृष्णा आंधळेचा पत्ता मिळणार का याकडे लक्ष। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी आज हायकोर्टात सुनावणी। पालकांनी याचिका मागे घेण्याच्या विनंतीवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। कार अंगावरून गेल्यानं चिमुकल्याचा मृत्यू। नाशिकमधील अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना अलर्ट। यूपीआय सेवा उद्या रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत असणार बंद। भारताचं चांद्रयान 4 2027 मध्ये झेपावणार। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती। मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट। अनेक भावी खेळाडू आणि विद्यार्थ्यांनाही केलं मार्गदर्शन। पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताची इंग्लंडवरती 4 विकेट्सने मात, तर शुभमनच्या 87 धावा, अक्षर श्रेयसचं अर्धशतक, जडेजा आणि हर्षितने घेतल्या 3-3 विकेट्स। नमस्कार, मी सेजल पुरवार। या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी खरं तर मोठी आहे, कारण अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी आता सुरूच राहणार आहे। यावेळेस आपण पाहिलेलं होतं, अक्षय शिंदे याचे जे आई वडील आहेत त्यांनी यावेळेस आम्हाला कोर्टात यायला जमत नाही असं सांगितलेलं होतं। मात्र एकंदरीत ही सुनावणी तरीही सुरूच राहणार। जरी तुम्हाला कोर्टात यायला जमत नसेल तर येऊ नका असं यावेळेस सांगितलं। लाइव चल रहा था। सॉरी। ओके सॉरी यार, सभी हमारे सबसे पहले माता रमाई की जयंती के बारे में मैं आपको सबको, माता रमाई अंबेडकर जयंती के बारे में हमको सबको मैं हार्दिक शुभेच्छा देता हूं। और आज तर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी आता सुरूच राहणार असल्याचं कळतंय। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात आता ही सुनावणी सुरूच राहणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। अक्षय शिंदेचा खरंच एन्काउंटर झाला की तो एन्काउंटर फेक होता असा सवाल उपस्थित झालेला आहे। मात्र या संदर्भात आता हा मोठा निर्णय कोर्टानं घेतलेला आहे। आणि यानंतरची बातमी राज्याच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडवून देणारी आहे, कारण राज्यात पुन्हा एक मोठा भूकंप होण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात सुरू असल्याचं देखील कळतंय। त्यामुळे आता या कायद्यातून वाचण्यासाठी ठाकरे गटाचे तब्बल 9 पैकी 6 खासदार फुटणं आवश्यक होतं। यामुळे खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ लागलेला आहे आणि आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आलं अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही। त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत। आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे। तर आपण पाहतोय मोठी बातमी, ऑपरेशन टायगर वगैरे काही होणार नाही असं वाजे म्हणालेले आहेत। ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी मात्र हे सर्व दावे फेटाळून लावलेले आहेत। माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला नाही असंही वाजेंनी म्हटलं। संतोष बांगर यांना मी ओळखतही नाही असंही राजाभाऊ वाजे म्हणाले। आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी खासदार भाऊ, ही चर्चा सुरू झालेली तुमच्या पक्षातले खासदार, सत्यता काय नेमकं? मला माझ्यापर्यंत तर काही कोणी आलेलं नाहीये आणि माझ्याशी कोणी संपर्क साधलेला नाही। आमच्यात काही चर्चा नाहीये। अच्छा, संपर्क साधलाच नाही तुमच्या सोबत, मग ह्या बातम्या येतात कुठून? किंवा मला ते माहित नाही, परंतु माझा कुणाशी संपर्क झालेला नाही।
काही वेळापूर्वी मला आमदार संतोष बांगर भेटले. ते म्हणतात आजूबाजूचे 3 खासदार माझ्या एकट्याच्या संपर्कात आणि त्यात संजय राऊतांचं पण नाव आहे किंवा संजय राऊत पण आमच्यासोबत येऊ शकतात. आता कोणत्या आजूबाजूच्या, आता संजय बांगरांना मी ओळखत आहे, मी पाहिले नाही, त्याच्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचे आजूबाजूचे कोण आहेत मला माहीत नाही, पण माझा काही संबंध नाही त्याचा. असं काही होईल असं वाटतच नाही म्हणजे तुम्हाला? मला वाटत नाही. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. तर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिक्रिया अतिशय महत्वाची होती आणि त्यांनी यावेळेस मला याबद्दल काहीच माहिती नाहीये असं सांगितलं. पुढची बातमी महत्वाची आहे, कारण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्रात मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे पत्रकार परिषदेमध्ये सादर केले जाणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार संजय राऊत देखील या दरम्यान उपस्थित असणार अशी माहिती मिळते. 12:30 वाजता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेत आहेत आणि महाराष्ट्राच्या मतदार याद्या असतील, निवडणुकीत एकंदरीत जे घोटाळे झालेले आहेत त्या संदर्भात पुराव्यानिशी ते आपल्याशी चर्चा करणार आहेत. तर राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेकडे तर आपलं लक्ष असणारच आहे. मात्र यानंतर एक अतिशय महत्त्वाच्या काही राजकीय बातम्या आहेत, त्यांचा आढावा आपण घेऊयात वेगवान स्वरूपात. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कथ आहे. तर विधानसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या सेनेचा कणा असलेले 2 माजी आमदार ठाकरेंची साथ सोडणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी सध्या तरी दिलेली आहे. तर आता हे 2 माजी आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे. एकीकडे राजकीय वर्तुळात ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. असं असताना नवी दिल्लीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळेस लोकसभेतील 9 पैकी 8 खासदार उपस्थित राहिले. खासदार संजय राऊत आणि शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन झालं. ऑपरेशन टायगरवर आता राऊतांनी तोंड उघडलेलं आहे. खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं. 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगावं असं म्हणत खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त राऊतांनी फेटाळलं. ठाकरे गटाचे 2 ते 3 खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी केलेला आहे. खासदार संजय राऊत देखील शिंदे गटात येणार असं त्यांनी यावेळेस सांगितलं. पुण्यातल्या चांदणी चौकात महानगरपालिका छत्रपती शिवरायांचा भव्य 60 फुटी पुतळा उभारणार आहे. राष्ट्रीय महामार्गालगत हिंदवी स्वराज्य निर्मिती शिल्प देखील उभारण्यात येईल आणि या प्रकल्पासाठी महानगरपालिका 7,60,00,000चा खर्च करेल. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता मिळाली. एचडीएफसी बँकेने आता आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला. उद्या रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत एचडीएफसीची यूपीआय सेवा बंद असेल. सिस्टीम मेंटेनन्समुळे यूपीआय सेवा बंद राहणार आहे आणि त्यामुळे बँकेचे ग्राहक यूपीआयच्या माध्यमातून कुणालाही पैसे पाठवू शकणार नाही. गुजरातमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आलाय. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरित्या उभारला. बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम महाराष्ट्र, गुजरात, दादरा आणि नगर हवेलीमध्ये वेगानं सुरू. गुजरातमध्ये सुरत या ठिकाणच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावर 100 मीटर लांबीचा मेक इन इंडिया स्टील पूल उभारण्यात आला. पश्चिम रेल्वे आणि डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या 4 मार्गिका असलेल्या ठिकाणी नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा पूल यशस्वीरित्या उभारला. रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यामध्ये 1 फेब्रुवारीपासून करण्यात आलेली वाढ जी आहे ती आता शालेय बसच्या भाड्यातही तब्बल 18% वाढ झालेली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू केली जाणार आहे आणि त्यामुळे स्कूल बस ओनर्स असोसिएशनने या संदर्भात अधिकृत माहिती सुद्धा जारी केलेली आहे. रत्नागिरीमध्ये मुंबई गोवा महामार्गाच्या चौपाटीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदार कंपन्यांनी उत्खननाची रॉयल्टी थकवली. जवळपास 4 कंपन्यांनी 9.5 कोटींची रॉयल्टी थकवली आहे. प्रशासनानं त्यांना 31 मार्चपर्यंत रॉयल्टी भरण्यासंदर्भात नोटीस बजावली.
पुणे नाशिक महामार्गावरती आळेफाटा बायपासला लक्झरी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात बसमधील 40 ते 50 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पुण्याकडे जात असलेल्या बसने पुढे चाललेल्या कंटेनरला धडक दिली आणि त्यामुळे हा अपघात झालेला आहे. अभिनेता सोनू सूद विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं. सोनू सूद 10 लाखांच्या फसवणुकीच्या खटल्यात वारंवार समन्स पाठवूनही कोर्टात साक्षीसाठी आला नाही. सोनू गैरहजर राहत असल्यानं पंजाबमधील कोर्टानं थेट अटक वॉरंट काढले. आता या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. लाडक्या बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या अपात्र बहिणींची आता घरोघरी जाऊन चौकशी होईल. ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी आहे त्या बहिणींना योजनेतून अपात्र ठरवलं जाईल. आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका जाऊन योजनेच्या निकषात बसणाऱ्या बहिणींची पडताळणी करतील. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या महिनाभरात 5 लाखांनी कमी झाली. डिसेंबरमध्ये 2.46 कोटी लाभार्थ्यांना 1,500चा लाभ मिळत होता. मात्र जानेवारीमध्ये ही संख्या 2.41 कोटींवर गेली. राज्य सरकारनं योजनेतील लाभार्थ्यांची यादी तयार करून खर्चात कपात करण्याची योजना आखली. मोठी बातमी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सर्व खासदारांची पत्रकार परिषद होणार आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद आहे. अगदी काही वेळातच ही पत्रकार परिषद होणार असल्याचं कळत आहे. एकंदरीत आपण पाहतो, एकीकडे ठाकरे गटाचे काही खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती मिळत असतानाच आता या सर्व खासदारांची पत्रकार परिषद होणार असल्याचं कळत आहे. आणि आता सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण तुमचा EMI आता कमी होणार आहे. रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरांसंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दर 0.25% म्हणजे 25 बेसिस पॉइंट्सने कमी करण्याचा निर्णय हा आता घेण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पतधोरण समितीची बैठक झाली आहे आणि त्यात रेपो रेट कमी करण्याचा निर्णय झाला आहे. तब्बल 5 वर्षांमध्ये चक्क पहिल्यांदाच RBI कडून व्याजदरात कपात करण्याचा निर्णय जो आहे तो आता घेण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे. केंद्र सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा केली आणि त्यानंतर आठवड्याभरातच RBIनं व्याजदर कपातीचा निर्णय जारी केला. त्यामुळे आगामी काळात गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते. या संदर्भात अधिकची अपडेट आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेतोय. RBI कडून 25 बेसिस पॉइंट्सने व्याजदरात आता कपात होतीये. व्याजदर 6.50%वरून 6.25% आलेला आहे. 5 वर्षांमध्ये पहिल्यांदा RBIने व्याजदरात कपात केली आहे. तर गृहकर्ज, वाहन कर्ज आता स्वस्त होणार असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळत आहे. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केल्यानंतर आता RBIने व्याजदरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आणि सर्वसामान्यांना हा मोठा दिलासा मिळाला. यासोबत या बातमीपत्रात अगदी छोटासा ब्रेक, आम्ही लगेचच परततोय. विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेलाय. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत आणि या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामाला 170 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. या जलाशयामध्ये 25 बंधारे बांधण्यात येणार आहेत. या निर्णयामुळेच या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. पुण्यात GBSमुळे 63 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत GBSमुळे 6 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान पुण्यात GBSच्या रुग्णांची संख्या 173 वरती पोहोचली आहे. 55 रुग्णांवरती ICUत उपचार सुरू आहेत आणि यातील 21 रुग्ण व्हेंटिलेटरवरती आहेत.
भारताने इंग्लंड विरुद्धचा सामना 4 विकेट्सनं जिंकलाय. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 47.4 षटकांत 248 धावा केल्या. प्रत्युत्तरामध्ये भारताने 38.4 षटकांत 6 गडी गमावून 251 धावा केल्या आणि मग सामना जिंकला. झोमॅटो फूड डिलिव्हरी पोर्टल आता नाव बदलणार आहे. इटर्नल अशा नव्या नावासाठी झोमॅटोला मंजुरी मिळाली आहे. कंपनीचं नाव बदललं तरी सुद्धा मोबाईल ॲपचं नाव बदललं की नाही याबाबत अजून स्पष्टता नाहीये. मूर्ती घडवताना पीओपी आणि यानंतर एक मोठी बातमी आहे. परीक्षेत जर तुम्ही कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामीनपात्र फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. अध्यक्ष शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाणारे गुन्हे दाखल केले जातील. बोर्डाचे नियम न पाळल्यास विद्यार्थ्यांवर ही कारवाई होणार आहे. तर 10वी आणि 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही आता तयारीला लागा, कारण जर तुम्ही कॉपी कराल तर यावेळेस थेट फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक, आम्ही लगेचच परततोय. वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. शाडू मातीच्या मूर्ती घडवून त्या तुलनेत महाग पडत असतात. त्यामुळेच मूर्तिकारांना शाडू मातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे मूर्तिकारांना गणेशोत्सवात फायदा होणार आहे. यानंतर शिर्डीतून एक मोठी बातमी समोर येते. बिबट्यांना मारण्याची परवानगी देण्याची मागणी करणारीच एक याचिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलंय आणि हाच संदर्भ देत सुजय विखे पाटील हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. संगमनेर आणि राहाता तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांच्या हल्ल्यामुळं लहान बाळ मृत्युमुखी झाले, त्या विरोधात मी एक जनहित याचिका दाखल करणार आहे. त्याचा आज अभ्यास पूर्ण आता होत आलेला आहे आणि या जनहित याचिकेमध्ये माणसांना मारायला बिबट्याला परवानगी, पण बिबट्याला मारायला माणसांना परवानगी नाही, या विषयावर आपण मोठ्या वकिलांचे सल्ले घेतोय. आणि आज ज्या पद्धतीने मृत्यू होऊ राहिले, तर मॅन इटर किंवा माणसांना मारणाऱ्या बिबट्यांना मारण्याची परवानगी मिळावी अशी जनहित याचिका आम्ही दाखल करणार आहोत. एकंदरीतच माणूस आणि बिबट्यांमधील राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती, मात्र पक्षांतर बंदी कायद्यामुळे खासदारांचं तळ्यात मळ्यात हे सुरूच होतं. याच कायद्यातून वाचण्यासाठी आता ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार हे फुटणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. तशी आवश्यकता ही निर्माण झालेली आहे आणि म्हणून खासदारांचं मन वळवण्यासाठी वेळ घेतला गेलाय. आता अखेर 6 खासदारांचं मन वळवण्यात एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला यश आल्याची माहिती मिळतेय आणि त्यासाठी पडद्यामागची तयारी झाल्याचंही सूत्रांनी सांगितलंय. ऑपरेशन टायगर राबवतं असं वक्तव्य कुठेही केलेलं नाही आणि मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कुठचंही ऑपरेशन राबवायची आवश्यकता नाही. त्यांनी 2.5 वर्षामध्ये जे प्रामाणिकपणानं महाराष्ट्राच्या विकासासाठी काम केलं आहे, शिवसेना संघटनेसाठी काम केलं आहे, त्याच्यामुळं त्यांच्या ताकदीवर विश्वास ठेवून, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून अनेक लोक ऑपरेशनशिवाय त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. आणि मी असं म्हटलं होतं की येत्या 90 दिवसामध्ये 8 ते 10 हे माजी आमदार देखील, उमेदवार देखील, खासदारकीला उभे राहिलेले उमेदवार देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत येतील, याच्यावर आजही माझा विश्वास आणि आजही मी ठाम आहे. तर खासदार उद्धव ठाकरेंची साथ नेमकं का सोडू शकतात पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्यानं अनेक खासदारांना भविष्याची चिंता पडली आहे. खासदारांना मतदारसंघासाठी निधी मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे महायुतीचे सरकार असल्यानं त्याचा फायदा होऊ शकतो.
पक्ष आणि चिन्हाचा मुद्दा गौण ठरलाय. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला विधानसभेत जनतेनं स्वीकारलंय हेही समोर आलेलं आहे. तर केंद्रात भाजपची साथ असल्यानं मतदारसंघात विकास कामांना गती मिळण्यास मदत होऊ शकते, म्हणून हे खासदार ठाकरेंची साथ सोडू शकतात असं बोललं जात आहे. तर या ऑपरेशन टायगरवरती खासदार संजय राऊतांनी सुद्धा विधान केलंय. खासदारांबाबत अफवा पसरवणं सुरू असल्याचं राऊत म्हणाले आहेत. 6 काय त्यांनी 9 जण संपर्कात असल्याचं सांगावं. खासदार शिंदे गटात जाण्याचं वृत्त असं म्हणतच राऊतांनी फेटाळलं आहे. बघा की ऑपरेशन टायगर होईल, ऑपरेशन कमळ होईल, पण ऑलरेडी ऑपरेशन गिरड्याची शिंग झालेलं आहे. अशा अफवा पसरत आहेत. कालच आम्ही आमच्या संसदेतल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि आमचे सगळे खासदार उपस्थित होते. अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी अपडेट आहे. फिंगरप्रिंट रिपोर्टचा प्राथमिक अहवाल पॉझिटिव्ह आला अशी माहिती आता विश्वसनीय सूत्रांनी दिली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. आरोपी शरीफुल इस्लाम आणि सैफ अली खानच्या घरी सापडलेल्या आरोपीच्या बोटांचे ठसे जे आहेत ते आता जुळले असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. ही मोठी अपडेट या संपूर्ण प्रकरणात वांद्रे पोलिसांच्या तपासाला हे मोठं यश आलं असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर फेस रिकॉग्निशन नंतर आता बोटांचे ठसे सुद्धा मॅच झालेले आहेत, बोटांचे ठसे सुद्धा जुळलेले आहेत. आणि यानंतरची बातमी नाशिकमधून. नाशिकमध्ये एका नामवंत बिल्डरच्या घरावर गोळीबार झालाय. अज्ञात दोघांनी घरावर गोळीबार केला असल्याचं बघायला मिळतंय. दगडफेक करून पळ काढलेला आहे. गोळीबाराची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेली आहे. हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मसरूळ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. यासोबत या बातमीपत्रात तुर्तास इतकंच. मात्र पुढे देखील अशाच काही ताज्या आणि अपडेटेड बातम्या बघायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार. झुपी लुडो इंडिया. ते 9 आकडा चुकीचा सांगतात, 7 आकडा चुकीचा सांगतायत. त्यांनी पैकीच्या पैकी खासदारांचा आकडा घ्यायला पाहिजे. हा, ते कोणत्या गुंगीत आहेत हे त्यांनी एकदा समजून घेतलं पाहिजे. त्यांनी वैद्यकीय तपासणी पूर्ण केली पाहिजे स्वतःची, की ते कोणत्या गुंगीत आहेत हे लोक. तर एकंदरीतच राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असल्या तरी सुद्धा आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. राज्यसभा खासदार संजय राऊत आणि शिवसेना नेते, लोकसभेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते सेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन झालं. यावेळी शिवसेना नेते सचिव खासदार अनिल देसाई, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार संजय दीना पाटील, तसंच खासदार राजाभाऊ वाजे, खासदार संजय देशमुख, खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि उपनेत्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी तसंच कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. यावेळी लोकसभेतील 9 पैकी 8 खासदार उपस्थित होते. म्हणून या चर्चा अफवा तर नाही ना, असाही आता प्रश्न विचारला जातोय. आणि या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर आता राज्यभरात इतरही घडामोडी घडतायत. त्या सगळ्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे टॉप 50च्या माध्यमातून. ऑनलाईन मंचावरती हंगामी तत्वावरती कार्यरत सुमारे 1 कोटी गीग कामगारांसाठी सेवानिवृत्ती वेतन योजनेच्या प्रस्तावावरती आता लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची कामगार मंत्रालयाकडून मंजुरी घेतली जाणं अपेक्षित आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यवहारातून मिळणाऱ्या उत्पन्नातून गीग कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योगदान दिलं जाणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात 32,000 घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. राज्य शासनानं यावर्षी पंतप्रधान आवास योजनेसाठी पुणे जिल्ह्याला 38,827 घरकुलं बांधण्याचं उद्दिष्ट दिलंय. तर जिल्ह्यातील प्रत्येक गरजू नागरिकांना पक्कं घर मिळण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आलंय. बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येते. त्यानुसार 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत 10 फेब्रुवारीला आहे.
पुणेकरांच्या मिळकत करात यंदाच्या वर्षी कोणतीही वाढ न करण्याचा प्रस्ताव महापालिकेनं तयार केलाय. त्यामुळे सलग 9व्या वर्षी पुणेकरांना दिलासा मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या झालेल्या बैठकीत करवाढ न करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. कळंबोळीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. आता इथे डबल डेकर इंटरचेंज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी प्रमाणात होईल. यासाठी 755 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. तर डबल डेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरू राहील. त्यावरून एक पूल असेल आणि त्यावर अजून एक पूल तयार केला जाणार आहे. कोकण द्रुतगती महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे. या महामार्गाचं काम 95% पूर्ण झालंय. या महामार्गामुळे मुंबईकरांना गोवा आता 6 तासातच गाठता येईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. तसंच अनेक गावं सुद्धा गाठता येतील. कोकणातील आंगणेवाडी यात्रेसाठी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेलाय. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन 21-22 फेब्रुवारीला विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत आणि या विशेष गाड्यांचं आरक्षण रविवारपासून खुलं होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. कोयना जलाशयामध्ये बुडीत बंधारे बांधण्याच्या कामाला 170 कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. या जलाशयामध्ये 25 बंधारे बांधण्यात येणार आहेत. या निर्णयामुळेच या भागात पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या गावांना आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरात उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी इथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय. तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. हेडलाइन्स से प्रस्तुत करता है सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले. लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले. रामबंधू माझा टेस्ट पार्टनर. आणि तुमचा? सामान्यांसाठी डबल धमाका. इन्कम टॅक्स मध्ये कपातीनंतर आता रेपो रेट मध्ये कपात. होम आणि कार लोन कमी होणार. कारवाल्या लाडक्या बहिणींची आजपासून चौकशी. वाहनधारकांच्या याद्या जिल्हाधिकाऱ्यांकडे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार पडताळणी. पुण्यात 63 वर्षीय व्यक्तीचा जीबीएसनं मृत्यू. आतापर्यंत 6 जणांचा बळी. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर. सहा खासदार ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता. लवकरच शिंदे गटात करणार पक्षप्रवेश. ऑपरेशन टायगरची तयारी पूर्ण झाल्याची सूत्रांची माहिती. शिंदे गट भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स. राऊतांची टीका तर ठाकरे गट काँग्रेसच्या शरीरातील मूळव्याध. नरेश म्हस्केंचा पलटवार. विरोधी पक्षनेते राहुल गांधींची दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद. महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील घोळाचे पुरावे देणार असल्याची माहिती. सुप्रिया सुळे, संजय राऊतही राहणार उपस्थित. आपच्या 16 उमेदवारांना 15 कोटींची ऑफर. दिल्लीच्या निकालाआधी अरविंद केजरीवालांचा खळबळजनक आरोप. कापूस पिशव्यांची दुप्पट भावानं खरेदी. नाना पटोले यांचा धनंजय मुंडेंवरती आरोप. चौकशीची मागणी. लातूरमधल्या तरुणाला मारहाण करणाऱ्या वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानपला कर्नाटकातून अटक.
कृष्णा आंधळेचा पत्ता मिळणार का, याकडे लक्ष. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणाची सुनावणी सुरूच राहणार. मुंबई हायकोर्टाचा निकाल, अक्षयच्या पालकांची याचिका फेटाळली. कार अंगावरून गेल्यानं चिमुकल्याचा मृत्यू, नाशिकमधील अपघात सीसीटीव्हीत कैद. एचडीएफसी बँकच्या ग्राहकांना अलर्ट, यूपीआय सेवा उद्या रात्री 12 ते पहाटे 3 या वेळेत बंद राहणार. भारताचं चांद्रयान 4 2027 मध्ये झेपावणार, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरनं सहकुटुंब घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट. अनेक भावी खेळाडू आणि विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन. पहिल्या एकदिवसीय